फायनली आलो आता आपण मंदिराजवळ. तेव्हा मी चप्पल स्टँड नाही करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. गर्दी बघा गर्दी आहे बसमध्ये आज. मी चाललोय महडला वरदविनायकाच्या दर्शनासाठी, म्हणजे आपल्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी, जे अष्टविनायक. तर मी काय म्हणत होतो की आज आहे आमच्या कुलदेवतेची म्हणजे एकविरा आईची पालखी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे शुक्रवार आणि मी चाललो आहे महडला वरदविनायकाच्या दर्शनासाठी, म्हणजे आपल्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी, जे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक पालीमध्ये बल्लाळेश्वर पालीला आणि महडला वरदविनायक. आता वरदविनायकाच्या दर्शनासाठी चाललो आहे मी. आता आहे पेन एस टी स्टँडवर आणि आता आपण खोपोली बस पकडणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. बघा मागे बस स्टँड आहे. आता आपण आहोत पेन स्टँडवर, बसची वाट बघतोय. आज बहुतेक लोक एकेरीला चालले, त्याच्यामुळं गर्दी बहुतेक असणार. गर्दी बघा गर्दी आहे बसमध्ये आज. चला बसमध्ये बसलोय आपण आता. मोठं उतरू महड फाट्यावर उतरू आपण. आणि गर्दी मारण्याची आहे बसमध्ये, पण जागा भेटली आपल्याला. इथून बहुतेक चालत जायला लागणार आहे, कारण दिवस आज ऊन खूप झाला आहे. पूर्ण बस गर्दीच गर्दी. आता वावशीला पोचलोय आपण. वावशी बसमध्ये गर्दी बघायची, फुल गर्दी आहे बसमध्ये, फुल गर्दी. आता आपण चाललोय महड फाट्याकडं. मागे आपण ताईक फाट्याला उतरले होते आणि मागे आहे धाकटी पंढरी. ते मागे मध्ये बसलेत आपल्या एकविरेचे मंदिर. आज आहे एकविरेची पालखी आणि इथे सगळेजण बसलेत एकविरा पालखी जायला जेवायला बसलेत लोक. बघा मागे टेम्पो लावलेत, इकडं टेम्पो लावले, इकडे पण टेम्पो लावलेत. तर मी काय म्हणत होतो की आज आहे आमच्या कुलदेवतेची म्हणजे एकविरा आईची पालखी. त्यानिमित्ताने सगळे लोक म्हणजे चाललेत कुठे, कारळ्याला. तर आता नेमकी खूप गर्दी झाली आहे, म्हणजे खूप गर्दी वाढली म्हणजे सगळ्या रस्त्यावर. म्हणजे आजूबाजूला तुम्ही झाडाखाली टेम्पो बघाल. आजूबाजूला आहे ना, म्हणजे टेम्पो असे लावलेत नाश्ता करायला, हे करायला. तर मी पण जाणार होतो आज, पण विषय काय झाला की उद्या आहे फर्स्ट शिफ्ट. त्याच्यामुळे रात्रीनं पालखी करून मला डायरेक्ट उद्याला एक सुट्टी मारावी लागणार आहे. आणि परत आपल्या वाशीच्या यात्रेला पण, माझं एकदम आईच्या यात्रेला पण जायचं आहे ना, त्याच्यामुळं प्लॅन कॅन्सल. म्हणजे माझं चाललेलं पूर्ण प्लॅन झालेला आमचा सगळ्यांचा, पण परत शिफ्ट चेंज झाला, मला सगळ्यांची गडबड झाली. मी कॉन्टॅक्टमध्ये कोण राहिलं, मग प्लॅनिंग सगळं हुकलं. आता आपण चालू आहे महडच्या दर्शनासाठी बघू. आणि बसवाल्यांनी मी चेहरा कसा दिसते. आणि आपल्या बसवाल्या काकाने आहे ना एकदम खतरनाक, म्हणजे फुल स्पीडमध्ये एकदम वाऱ्याच्या वेगाने गाडी आणली. लय लवकर आलो मी इकडे. ऊन लागते ना मारण्याचं, ऊन लय बेकार लागते. आणि या रस्त्याला वाटतं गाड्या पण नाही. मेन गोष्ट म्हणजे ह्यांनी एस टीने येण्याचं एक कारण आहे, त्याला फाट्यावरून चालत जायचं, म्हणजे असा प्लॅन माझा होता. म्हणून महड फाट्यावरून म्हणून चालत चाललो आहे. आणि गाडी आणायला म्हणजे जर ऊन लागतो मारण्याचा, तो पण एक विषय आहे. गाडीने नाही
असं म्हणजे आपण बोलतो ना तसं बोललेलो की गाडीने बाबा म्हणजे बाईकवर नाही येणार म्हणून. उगाच 20 मिनटं काय 20 मिनटं गावाकडची लोक आपण 20 मिनटं आपल्याला असतोय हे काय चालत जाण्याचा अनुभव असते. आम्ही तर याच्या कॉलेजच्या टायमाला 1-1 तास चाललो म्हणजे रस्ता चांगला नसायचा गावातला. 1-1 तास चालले तर हे काय 20 मिनटं म्हणजे देवासाठी 20 मिनटं नाही चालू शकत मग काय फायदा राहिला. आता हे काय गड किल्ल्यानं रोपे तयार करतायत काय फायदा नाही त्याचा. चला एक्सप्लोर कधी करणार माणूस ना असा विषय आहे. म्हणजे गड किल्ल्यानं तुम्ही रोपे बांधून काय हे देवा ठिकाणी ठीक आहे. मला दाखवतो मी आता आपल्या मडला मी आलो आहे म्हणजे याच्या लहान असताना आलो आहे. 10वीला असेल 10वी 8वी 9वीला असेल तेव्हा आलो आहे. त्याच्यानंतर आलो नाही मडला मी. पालीला भरपूर वेळेला गेलो आहे मडला ना. हे बघा झाडं बिडं कसली मस्त आहे. हा पावसाळी रस्ता आहे ना मस्त पावसाळी सर्वकडे हिरवी चांगलीच असते. तर आपण आहे ना तुम्ही जर ह्याने येत असाल तर मग तिथून बस बीस आहे का नाही माहिती नाही म्हणजे गाडी बिडी आहे का नाही माहिती नाही मला किंवा स्टॉप कुठला असला तर हे रिक्षा पण येत असतील पण आपल्याला रिक्षा कुठून भेटते काय माहिती नाही एवढं. आपण या कुठल्या तरी एका नदीवर आलो आहे. हे बघा छोटीशी नदी आहे. पाणी एकदम क्लिअर दिसते बघा पूर्ण हे दिसतंय आतमधून. असं कधी एक्सप्लोअर केलं असतं आपण चालत. मधीत नदी भेटते सगळ्या गोष्टी भेटते. मी तुम्हाला म्हणत आहे चालत या म्हणून. आता मी तो सांगत नाही का चालत चाललो आहे पण आता कॅमेरासमोर नको सांगायला सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं आपण हा पर्याय निवडला आहे. काही गोष्टी बापांनी केल्यात आपल्यासाठी चांगल्या. झाडं कसला झाड आहे काय माहिती. आता मंदिराजवळ गेल्यानंतर मी शूट करतो मस्त 1-2-3 शॉर्ट बीट बनवू आपण रील ब्लॉग पण बनवू. चला फायनली आलो आता आपण मंदिराजवळ. तेव्हा मी चप्पल स्टँड नाही करतो नंतर तुम्हाला दाखवतो. मी घेतो दर्शन घेतो नंतर मग इकडे होतं. आपलं बाप्पाच्या चरणी दर्शन झालेलं आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला काय अलाउड नाही पण आपण काढलेलं नाही आहे. पण चला दर्शन झालं. एक अर्धा तास बसलेलो मस्त मंदिरामध्ये अर्धा-पाऊण तास. तर निघू थोड्या टायमात. थोडं मी व्हिडिओ शूटिंग करायचं राहिले. हे मंदिर आहे मागे. आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाही. हे बाप्पाचं मंदिर हे आउट आहे आणि मध्ये आता गर्दी असेल तेव्हा हे पूर्ण भरत असेल पण आता गर्दी नाही त्याच्यामुळे या साईडला दुकान आहेत प्रसादाची. या साईडला पण इकडे दुकान आहेत प्रसादाची. हे बघा हे बाप्पाचं मंदिर आहे. सगळ्यांना माहिती असं मंदिर आहे. आपलं क्लिअरवरचे हे दिसत नाही लांबून दिसतो थोडा हे वरती टेरेसला केल्यामुळे दिसत नाही.
खाली जायचा रस्ता आहे वाटते. बघू आपण जाऊन. कन्स्ट्रक्शन चालू झालं याच्या मला आडून गेले येऊ जाताना इकडे प्रसाद असतात भेटते या साईडला. प्रसाद तुम्हाला काय बाकीचे पाहिजे असेल तर इकडे पण आहे आणि या साईडला मेन राहिले आपले पेड्यांचं बॉक्स घेतले 100 रुपये. प्रसाद 100 सगळे. ते धागा घेतोय मी एक याच्यामधला हा घेऊ. चला निघतोय आता मी इकडं. चाललंय ऊन पण मारणा. चला निघतोय आता इथून मी. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा माझ्या मागे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. तर चला आपण हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत शेअर करा, फॅमिलीसोबत पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि बोला गणपती बाप्पा मोरया.